पेटसूत, जिथलं पीठनं तिथलं पेटसूत, बाकीनं नाही पीठनं नाही मन दिसूत. काय म्हणतो काशीत काय मन बापनं काय जाय राहिलं. आता तेच काम पोरीला सांगा, दीदी तुझ्या बापानं सकाळपासून जेवण नाही काय केलं जाणते. सर्वस्व भगवंताला मानणारे तुकोबार आहे, सर्वस्व देवाला मानत होते आणि त्या देवाला स्वतःची पत्नी शिवी घालते. कसलं वातावरण असेल हो तुकोबारांच्या घरातलं. मी तुम्हाला केलेला प्रश्न आहे, तुमच्याकडे कोणीतरी तुमचा आवडता व्यक्ती आलेला आहे, तुमचा मित्र आलेला आहे, सखा आलेला आहे, आणि तुम्ही पत्नीला सांगायचं 2 कप चाटू, बायको सांगत असेल आपलं जमणार नाही, तुम्ही काय करसान? मागचे दादा काय करसान? लग्न होई झालेत ना बटाच ना, तुम्ही असा ब्रह्मचारी सारखा दिखीरा ना, तुम्ही लगीन समजत नाही बा. तुमच्याकडे तुमचा आवडता मित्र आलेला आहे, तुम्ही पत्नीला सांगितलं 2 कप चाटू, बायको सांगत असेल आपलं जमणार नाही, तुम्ही काय करसान? बायकोच्या कानाखाली वाजवायला आहे काय करणार? बरोबर आहे ना. पण ऐका, माझ्या तुकोबारांनी पत्नींवर राग न करता देवाकडे बघितलं, देवाला सांगितलं, देवा ती बोलते पण मनानं लय प्रेमळ आहे हो, तिच्या बोलण्या का नका जाऊ. काय उदाहरण तर करण्याची माझे तुकोबार आहे, पत्नींवर राग नाही केला, देवाला सांगताय देवा ती बोलते पण मनाने लय प्रेमळ आहे हो, तिच्या बोलण्या का नका जाऊ. पण बघा, प्रत्येक माणसाला मन असतं. तुकोबारांना बाहेरची लोक तुकाराम शेठ म्हणणारी तू क्या म्हणायला लागली, लहान लहान लेकरं तू क्या म्हणायला लागली. घरामध्ये पत्नी रागावते, अपेक्षा कोणाकडनं ठेवायची? बाहेरचे लोक काय म्हणतात माणूस सहन करू शकतो, पण घरातल्यांनी तरी समजून घेतलं पाहिजे, प्रत्येकाला अपेक्षा असते बाबा. आणि तुम्हाला सांगू का, घराचं वातावरण टिकवणं 2 लोकांच्या हातात असतं. किती सुकलेला बगीचा असेल तरी तो फुलवण्याची ताकद 2 लोकांच्या हातात असते. ती म्हणजे पहिली म्हणजे पत्नी आणि दुसरी म्हणजे माय. या 2 भूमिका जर समजदार असल्या ना माया बहिणी, तर तुमच्यावर इतका खेळ आहे, कितीही परिस्थिती हालाकीची असली तरी घरातलं वातावरण टिकून ठेवणं तुमच्या हातात आहे. पत्नी एवढी समजदार असली पाहिजे, पती बाहेरून फिरून आला ना, पतीचा चेहरा पाहता क्षणी बाईच्या लक्षात येतं माझा पती नाराज आहे की आनंदात आहे. पतीला पाहिलं की बाईनं करायचं, पाण्याचा ग्लास भरायचा, पतिदेवांच्या हातात द्यायचा. पती नाराज आहे विचारायचं का हो काय झालं, काय टेन्शन मध्ये आहात का? कसला विचार करता? कर्ज झालंय ना, मी आहे ना तुम्हाला सपोर्ट, दोघं मिळून कर्ज फेडू, टेन्शन घेऊ नका. किती समाधान वाटेल त्या नवऱ्याला, किती समाधान वाटेल. हो टेन्शन घेऊ नका, आहे तेवढं कर्ज फेडू, जेवढं कर्ज आहे तेवढं मी स्वतः मेहनत लिसू, तुम्हाला सांगे कर्ज फेडसूत, जिथलं पीठनं तिथलं पेटसूत, बाकीनं नाही पीठनं नाही मन दिसूत. कसला आनंद वाटेल त्या पतीला, बरोबर आहे की नाही. आणि माय सुद्धा तेवढी समजदार पाहिजे. पोरगा पिरी यानंतर मायने लगेच चेहरा ओळखायला पाहिजे, माय मन पोरगा नाराज आहे, नर्वस आहे, लगेच बाईना ध्यान यायला पाहिजे. मायने सांगायला पाहिजे भाऊ का रे काय टेन्शन, माय कर्ज होई जायचं का, मी हयात आहे, तुमच्यासाठी मजुरी करसो, तुला कर्ज फेडसू, टेन्शन लिहू नको. कितलं समाधान वाटी त्या पोऱ्याले. पण काय माया पोरगा दार मावू नका सुरू कर देते. बावड्या हिल सांग बरं रे, तू घेतो ना कटका काल द्यायचे, हिल सांग नाही त्यांना जीप उडले तेल लाई दिसू बरं. मग त्या पोऱ्याला असं वाटत होतं स्टँडवर बसून बिड्या पुकेलने चहा पिलच बरं होतं भाऊ. कत घरी बाई. या 2 भूमिका समजदार असल्या पाहिजे. खास करून पत्नी तर एवढी समजदार असली पाहिजे, जितका भक्ताचा देवावर विश्वास तितका पत्नीचा पतीवर विश्वास असणं गरजेचं आहे. जसं की उदाहरण म्हणून सांगेल, हे तू जो भी देना चाहिए दे दे मेरे सरकार, तू जो भी देना चाहिए दे दे मेरे सरकार. वो तेरी फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार. तो ना होना नाराज, हमें बंधन है बार बार, हमें कर ले तू स्वीकार. तू जो भी देना चाहिए दे दे मेरे सरकार. तेरी फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, तेरे फूलों से प्यार, तेरे कांटों से भी प्यार, तेरे फूलों से प्यार, तेरे कांटों से भी प्यार. पर इथं तर पत्नी ही रागावत्या, बाहेरचे लोकही तू क्या म्हणायला लागली. देवा अपेक्षा कोणाकडनं करायची रे. माझे तुकोबारे घराच्या बाहेर निघाले, 4 आजी माया बसल्या होत्या. त्या आजी मायांना बघूनच ए ताई बोलू नका ना बहिणीवर, बोलू नका ना माया, बोलू नका, बोलू नका, बोलू नका. इथं जागा इकडे सरकून बस, मागच्या नाही जागा राहील, सरका पुढे, फक्त बोलू नका. आणि पायातली पायतन काढून घ्या, दीदी चप्पल काढून बसा बहिणीवर, सरकून घ्या, इकडे सरका, सरका पुढे, फक्त बोलू नका.
जो बडबड करी भो त्याला त्यान बाजूवाला शपथ रे भो. बाजूवाला चिंता राही म्हण नको माय बोल नको माय मी उपडी जासो चालू कीर्तन मजत काही जाते नो काकू बोल नको कोणीच बोलू नका. गलीमध्ये 4 आजीमाया बसल्या होत्या. त्यांना असं वाटलं या माझ्या माईसारख्या आहेत, या तरी मला प्रेमाने 2 शब्द बोलतील. या आशेनं तुकोबाराय त्या आजीमायांकडे बघत होते. पण त्या आजीमायांच्या मुखातून वाक्य निघालं, बाई ग मेल्यानं पूर्ण संसाराची राख रांगोळीच केली म्हणले. बाई दुखावलेलं अंतकरण पुन्हा ठेच लागली. तुकोबाराय म्हणतात अपेक्षा कोणाकडनं करायची. म्हणजे तुकोबाराय म्हणतात बस आता समाजाकडनं घरच्यांकडनं अपेक्षा ठेवायची नाही. आता फक्त देवा तुझं दर्शन घ्यायचं आणि तुझी भेट घ्यायची. म्हणजे तुकोबाराय चालते झाले. चालत असताना अंतकरणामध्ये एकच भाव होता, तो म्हणजे देवाला भेटण्याची ओढ. कशी ते ऐका. बारे पांडुरंगा केव्हा भेट देसी, बारे विठ्ठला तू केव्हा भेट देसी. अंतकरणापासून देवाला भेटण्याची ओढ आहे. पंढरपुराचा मार्ग धरलेला. रस्त्याने चालत असताना जे कोणी साधू संत भेटतील प्रत्येक साधू संताला नतमस्तक व्हायचे. एकच सांगायचं, साधू बाबा माझ्या अगोदर जर का पंढरीश पांडुरंग परमात्मा तुम्हाला भेटला तर माझा जयहरी सांगा, माझा रामराम सांगा, माझा नमस्कार सांगा. तुकोबाराय चालत होते आणि प्रत्येक भेटणाऱ्या साधू संताला नतमस्तक व्हायचं आणि एकच सांगायचं काय, हे तुम्ही सनकाधिक संत. एक भेटणाऱ्या साधू संताला नतमस्तक व्हायचं आणि एकच सांगायचं, साधू बाबा माझ्या अगोदर जर का जगाचा मालक तुम्हाला भेटला तर माझा जयहरी सांगा, माझा रामराम सांगा, ओ माझा नमस्कार सांगा. चालतायत माझे तुकोबाराय. चालतायत पंढरपुरात प्रवेश केला. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला आणि भगवंताचं दर्शन घेतलं. देवाच्या दर्शनाचा आनंद संतांना कळाला, गोपिकांना कळाला आणि महिन्याच्या वारीत चालणाऱ्या वारकऱ्याला कळाला. सहजच नातेवाईकांकडे गेलोय आणि गावात मंदिर आहे मोठं आणि नातेवाईकांनी सांगावं, ताई दादा आमच्या गावात मंदिर आहे, स्वयंपाक होईसपर्यंत दर्शन करून या. तर त्या दर्शन करणाऱ्याला मंदिरातला देव दिसत नाही. मंदिरात गेल्याच्या नंतर पण त्या डोळ्यांपुढे तेच रात बसून देऊ घेऊन का. देवाचं दर्शन घेण्यासाठी अंतकरण शुद्ध असावं आणि देवाला भेटण्याचा ओढ असावा, देवाप्रतीचा भाव असावा. हो भाव तिथे देव, हो भाव तटे हा आणि चिवडा तटे शेव. हो बरोबर आहे की नाही. भाव चांगला असला तर भगवंत. बस खाली बसून घे खाली. पण ते ताई जर कोणले बोलावं आलेले सांग द्या ना, कोणा नाव विचारा. या नाही तर जागा घ्या बसून बसा. बोलतो व्याई पाहिजे नाही का रावण्या करण्या पडणार. या रे बठा रे जेवा रे खावा रे भयान कोण दादा काय राहणार वाट. ऐका दर्शनाचा आनंद संतांना कळाला, देवाच्या भक्तांना कळाला आणि खास करून देवाच्या दर्शनाचा आनंद त्या गोपिकांनी घेतला. महाराज गोपी भाव जर सांगायचा असेल ना, गोपी भाव जर सांगायचा असेल, भगवंताचा दर्शनाचा आनंद जर सांगायचा असेल, जब वृंदावन में भगवान की स्तुति की जाती है, जब वृंदावन में भगवान की स्तुति की जाती है तो भक्त अपने हिसाब से वही स्तुति करते हैं भगवान की. एक पंजाबी भक्त देवाचं वर्णन करत असताना देवाची स्तुती करतो. हो काही लोकांच्या मते ते गाणं असेल, पण आम्ही भक्त लोक या नजरेनं पाहतो की देवाची स्तुती एक पंजाबी भक्त त्याच्या भावातून व्यक्त होताना सांगतो. ऐका. हे कितना सोना तैनू, हो कितना प्यारा तैनू रब ने बनावा, जी कर देखता रवा, ओ कितना सोना तैनू, ओ कितना प्यारा तैनू रब ने बनावा, जी कर देखता रवा. दिल विच शीशे जो बसावा, दिल विच शीशे जो बसावा, जी कर देखता रवा, ओ कितना सोना तैनू, ओ कितना प्यारा तैनू रब ने बनावा, जी कर देखता रवा. काही लोकांच्या मनात प्रश्न असेल, महाराज पंजाबी पण देवाचे भक्त होते का? देवाचे कोणते भक्त नव्हते हे विचारा. कोणते होते त्याच्यापेक्षा कोणते नव्हते. कारण माझ्या देवाचे सर्व धर्माचे आणि सर्व जातीचेच देव भक्त होते. त्याच्यासाठी आमचे नाथबाबा परिचय देताना सांगतात, रवी जातीपातीचं काय घेणं देणं नाही देवाच्या भक्तांना. सगळ्या धर्माचे आणि सगळ्या जातीचे देवाचे भक्त होते. हो पण स्तुती करत असताना
देवाचं रूप बघितल्याच्या नंतर गोपिकांना जेव्हा कन्हैया गोकुळामध्ये जन्माला आला, हो म्हणजे गोकुळातलं वर्णन सांगतोय म्हणून गोकुळात, नाही तर भगवंत सुरुवातीला जन्माला आलेला मथुरेत. पण मथुरेतनं उचलून आणल्याच्या नंतर गोकुळात जेव्हा गोपिकांना माहिती पडलं भगवंत जन्माला आलेला, नंद घर आनंद भयो जय कन्हैया आला की जेव्हा भगवंताला बघायला येत होत्या ना, देवाला पाहिल्याच्या नंतर, देवाचं रूप बघितल्याच्या नंतर गोपिका किती वेड्या होत होत्या ऐका. हे होते निवेदी येले मन, ते निवेदी येले मन, ते निवेदी येले मन. देवाचं रूपाचं वर्णन सांगतोय. तसं तर माऊली ज्ञानोबारायांनी सुद्धा देवाचं रूप बघितल्याच्या नंतरच पहिला अभंग लिहिला. हे रूप पाहता लोचनी, लोचनी रूप पाहता लोचनी, सुख झाले सुख झाले सुख झाले साजरी, सुख झाले सुख झाले सुख झाले साजरी. सांगायचं तात्पर्य देवाचं रूप बघितल्याच्या नंतर भक्तांची परिस्थिती काय असते नाही का. खरं तर गोपिकांचा भाव जर सांगायचं म्हणलं, देवाला बघितल्याच्या नंतर इतक्या वेड्या व्हायच्या. अरे देवाचं बघणं जाऊ द्या, देवाची नुसतं मुरलीचा स्वर जरी कानी पडायचा तरी इतक्या वेड्या व्हायच्या. इतक्या वेड्या व्हायच्या गोपिका देवाला बघण्यासाठी, इतक्या वेड्या व्हायच्या. तसं माझ्या तुकोबारायांनी मंदिरात प्रवेश केला, देवाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर 4 पाऊल पुढे सरकले, फिरून मागे पाहत होते. देवाचं दर्शन घेतल्याच्या नंतर बोलू नका ओ बहिणी सोन, बोलू नका अक्का. 4 पाऊल पुढे सरकत होते, फिरून मागे पाहत होते. न राहता देवाना केलेला प्रश्न, तुकोबाराय 4 पाऊल पुढे सरकताय, फिरून मागे पाहताय, नेमकं चाललंय काय? तुम्ही 4 पाऊल पुढे सरकताय, फिरून मागे पाहताय, नेमकं चाललंय काय? तर माझ्या तुकोबारायांच्या डोळ्यात अश्रू होते. तुकोबारायांनी सांगितलं, देवा काय चाललंय, ऐकायचं का तुला? अरे एखादी मुलगी माहेरहून सासरी जाते ना, त्या सासरी जाणाऱ्या पोरीला विचार, तिला माहेर सोडायचं काय दुःख होतं, तेच दुःख मला होतंय. पण ऐक ना देवा, एखादी मुलगी माहेरहून सासरी जाते, त्या सासरी जाणाऱ्या पोरीला विचार, माहेर सोडायचं दुःख काय असतंय. आणि माझं तर हो, आमचं माहेरच पंढरपुरा, आणि तुला सोडायचं दुःख, एखाद्या मुलगीला माहेर सोडायचं जेवढं दुःख असतं का, तेवढं दुःख मला आहे तुकोबाराज म्हणतात. मग आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा, भूतलावर एवढी नाती आहेत, बोलू नका ना, भूतलावर एवढी नाती आहेत, पर तुकोबाराय कन्या निवडतात. कन्या सासुऱ्याशीच आहे मागे, परतून पाहे. कन्याच का निवडतात? अगोदर मुलगा सांगायला पाहिजे होता, मामबहीण पुई बहीण सांगायला पाहिजे होती, बरोबर आहे का नाही? दुसरं कोणतं नातं सांगा नाही, कन्याच सांगतायत. कन्या का सांगतायत? काहीतरी विशेष कारण असलं पाहिजे. मग कन्या निवडतात, त्याचं विशेष कारण काय ते पटवेल. पर भजन करा विठ्ठल. कन्या निवडतात तुकोबाराय, त्याचं कारण असं आहे, उदाहरण देताना कन्याचंच देतात. देवा एखादा पोरगीला माहेर सोडताना जे दुःख होतंय ना, तेच मला पंढरपूर सोडताना होतंय. मग मुलगीच का निवडली, कन्याच का निवडली? कन्या का निवडली? कारण माहेर मध्ये पोरीचं जास्तीत जास्त प्रेम असतं, आणि विशेष करून पोरीचं विशेष प्रेम बापावर असतं. काय मत आहे ताई तुमचं? विशेष प्रेम बापावर असतं. त्याच्यासाठी मला सांगायला आवडेल, काही किरकोळ कारणावरनं नवरा बायकोची भांडण होऊ द्या, तुकोबाराय ज्या अर्थी कन्या निवडतात, कन्याचं उदाहरण देतात, म्हणून कन्या काहीतरी विशेष असलं पाहिजे, त्याच्यासाठी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगेल. किरकोळ कारणावरनं नवरा बायकोची भांडण होऊ द्या. नवरा बायकोची भांडण झाल्याच्या नंतर बाई विचार करते, बाई ग मी जर का आता माझ्या नवऱ्याला जेवायला सांगितलं, माझ्या 33 पिढीचा उद्धार होईल, त्याच्यापेक्षा असं करते, पोराला सांगते, भाऊ जाय रे तुझ्या बापाला जेवायला सांग. मुलगा जातून बापाला सांगतो, पप्पा जेवण करा ना. तो बाप म्हणतो, बाई मला नाही जेवायचं. मुलगा लगेच माघारी फिरतो, मनातल्या मनात म्हणतो, खाशीत काय मन बापनं काय जाय रे. आता तेच काम पोरीला सांगा, दीदी तुझ्या बापानं सकाळपासून जेवण नाही काय केलं, जाण त्या बापाला जेवायला सांग ना. मुलगी बापाच्या जवळ जाते, इतकं गोड बोलते, इतकं गोड बोलते. माझ्या माऊली ज्ञानोबाराय सांगतात, 7 आणि मवाड मी तुले परी रसाळ शब्द जैसे कल्लोड अमृताचे, इतकं गोड बोलते. बापाच्या जवळ जाते, बापाला सांगते, पप्पा चला बरं जेवण करा. तो बाप म्हणतो, नाही बेटा मला नाही जेवायचं. काय नाही जेवायचं? तुमची तब्येत बरी नाही का पप्पा? तुमचं डोकं दुखतंय का? बाम लावून देऊ का पप्पा? नाही रे बेटा. मग उठा लवकर जेवण करा. बाप म्हणतो, बाई मला नाही जेवायचं, तू कर ना जेवण. मुलगी म्हणते, पप्पा जोपर्यंत तुम्ही जेवत नाही तोवर मीही जेवणार नाही. एवढ्या हक्कानं फक्त मुलगी सांगते. म्हणून तर तुकोबाराय कन्या सांगतात नाही का. अजून किती विशेष रत्न आहे कन्या, ऐका काय भाव आहेत कन्याचे, ऐका ना. तुमच्या पोरगीचं लग्न झालेलं आहे, 100, 150, 200 किलोमीटर अंतरावर मुलगी येईल का? बोलू नको रे, नीट बट राहा, बट रे हा ते पाहिजे चालत आलं तर घ्या तू. हो खिचडी खाया नीटबाट. तुमच्या पोरगीचं लग्न झालेला 200 किलोमीटर अंतरावर मुलगी दिलेली आहे. 100, 150, 200 अंतर असेल. तिथून पोरगी सकाळी भावाला फोन करते, भावाला सांगते